हो नंदिनी, आदिती बरोबर बोलते. ती घेईल त्यांची काळजी बरोबर. तू नको जाऊ आतमध्ये. त्या जेव्हा घरी जायला निघतील ना तेव्हा आपण सगळे त्यांना विचारू. कोण जातंय घरी आणि मला कसं कोणी सांगितलं नाही. आऊ जात आहेत घरी, त्यांची तब्येत बरी नाहीये. अदिती काय लागलं तर नक्की सांगा. नक्की सांगते, काळजी नका करू. अगं नंदिनी, त्यांना तसं वाटत असतं तर त्याने तुला सांगितलंच असतं ना. तर काय काळजी करू नकोस. रिलॅक्स. नाही हो अरविंद, बघते ना मी. आऊ बोलून दाखवत नाहीत, पण हल्ली खूप थकायला होतं त्यांना. किती दगदग करतात त्या. आणि मी इथे जॉईन झाल्यापासून पाहतेय त्यांची धावपळ चालूच आहे. बरं, कामाचा व्याप आणि पसारा इतका वाढवून ठेवलाय की त्यांना फुरसतच मिळत नाहीये जीवाला. नंदिनी, तुला आठवतं आपण जेव्हा नवीन जॉईन केलं होतं देव टूर्स, तेव्हा आऊच ऑफिस मध्ये जास्त वेळ असायच्या. आपल्या बरोबरीने काम करायच्या. आता थोडस वयामुळे थकल्या त्या, पण जिद्द तशीच आहे. मी बॉस, तुम्ही एम्प्लॉई, असं त्याने आपल्याला कधी वागवलं नाही. माझी बायको वारली, मी खूप एकटा पडलो. मुलं लहान. काय काय करावं काही सुचतच नव्हतं. तेव्हा आऊनी मला सावरलं. मी आऊला सतत म्हणायचो की आऊ, मी आता एकटा पडलो. तेव्हा आऊ म्हणायच्या की अरविंद, अरे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कधी कधी सगळंच नाही मिळत. अशी वेळ येते की पोकळी निर्माण होते. ती पोकळी भरून काढता आली पाहिजे. पण त्याची जाणीव मात्र आपल्या माणसानं होऊ द्यायची नाही. तुमची मुलं लहान आहे, त्याला तू एकटं पाडू नको. त्यावेळी मी डोळे पुसले आणि आऊना वचन दिलं, आऊ असं परत कधीच होणार नाही. पुढे काही दिवस आऊ मुलांसाठी काय काय वस्तू आणायच्या. कधी त्यांना फोन करून त्यांच्याशी गप्पा मारायच्या. मला तर दत्तकच घेतलं होतं आऊंनी. माझ्या बाबतीत सुद्धा आईसाहेब पाठीशी उभ्या राहिल्या. नवऱ्याला डिवोर्स दिला म्हणून घरच्यांनी पाठ फिरवली, पण आईसाहेब मात्र खंबीरपणे पाठीशी उभ्या राहिल्या. म्हणाल्या, आयुष्य तुझंय, तुझ्या मनाला पटतील ते निर्णय घे, कुणाचंही दडपण घेऊ नकोस. खरंच खूप केअरिंग आहेत आईसाहेब.
खरंय तुमचं तिलोत्तमा मॅडम. बघा ना, सुरुवातीला मला अजिबातच आत्मविश्वास नव्हता, पण आऊंनी माझ्यावर विश्वास दाखवला. आणि आज मी एवढ्या सगळ्या टूर्स हँडल करू शकते ते फक्त आऊंमुळे. उगाच नाही आपण त्यांना आऊ म्हणू. खूप केलंय ना आईसाहेबांनी सगळ्यांसाठी. खूप काळजी घेतली, आपुलकीने केलंय सगळं. हे बघा, आता वहिनी साहेबांची तब्येत बरी नाही यासाठी कामाची टाळाटाळ करू नका आणि बडबड करत बसू नका. मी ड्रायव्हरला गाडी काढायला सांगतो. कसे आहेत हे? ते काही नाही, आता आऊ आले ना की आपण त्यांना आग्रह करूया की काही दिवस तुम्ही आराम करा म्हणून. बरं, ते निघतील ना तेव्हा सगळेच बोलू त्यांच्याशी. सॉरी. आऊ मी घेते फोन. गेला वाटतं. मी जरा फ्रेश होऊन येते. बघ. मला काही डिटेल्स लागतील. मी अविनाश सरांना तसा मेल केलाय, तर त्यांच्याकडे ज्या काही डिटेल्स आहेत त्या ते पाठवत आहेत. तुम्हाला काम पूर्ण करायला एवढा वेळ लागतो जयराम? अदिती, हो अरे जय, मी बोलते. अगं तू आऊंच्या केबिन मध्ये काय करतेस? आणि आऊ कुठे आहेत? एक मिनिट, तुला कसं कळलं आऊ माझ्या आजूबाजूला नाही येत ते? कारण आऊंसमोर तू मला जय अशी एकेरी हाक मारणार नाहीस. त्यांच्यासमोरच जो काही मान सन्मान असतो तो असतो माझा. त्यांच्यासमोरच आवाजाव करतेस ना. हो का? बरं, पण तू काय करतेस तिथे? अरे आऊच म्हणाल्या की आता थोडे दिवस माझ्या केबिन मध्ये बसून काम कर. त्यांची तब्येत बरी नाहीये ना, ते आता फ्रेश व्हायला गेले. बर चालेल, तुमचा निरोप देते मी. कोणाचा फोन? जयराम होते. काही डिटेल्स हव्या होत्या. अहो आता फोन आला नसता तर तुमची झोपमोड झाली नसती ना. नाही ग. आणि तसंही कामाच्या ठिकाणी असं झोपून राहायला मला स्वतःलाच अजिबात आवडत नाही. आज सकाळपासून ना जरा मला आऊ, ही कॉफी घ्या, लगेच फ्रेश वाटेल. तुला कसं कळलं रे मला कॉफी हवी येते? नाही नाही नाही, मी काहीच सांगितलं नाही. कोणी सांगायला कशाला हवंय आऊ? मी जुना एम्प्लॉई आहे आता. मला कळतं तुमच्या मनातलं. चांगलंय तर मग. म्हणजे गोष्टी अजून सोप्या होतील माझ्यासाठी. आऊ, तुम्ही आजच्या दिवस लवकर घरी जा, आम्ही आहोत इथे. अरे एवढं काही मला नाही अहो, खरंच. तुम्ही उगीच माझी काळजी करताय. मला काही झालेलं नाही. आम्ही कुठे म्हणतोय तुम्हाला काही झालंय. पण कसं आहे आऊ, रोज तुम्हाला असं फ्रेश मूड मध्ये ऑफिस मध्ये बघण्याची सवय लागली. आज जर तुम्ही घरी गेलात, आराम केलात, तर उद्या त्याच फ्रेश मूडने ऑफिस मध्ये याल.
पण जर आज हट्ट करून तुम्ही इथेच थांबलात आणि चुकून आजारी पडला आणि पुढचे काही दिवस जर नाही आलात ऑफिसला तर आमचा तोटा आहे ना, म्हणून म्हणतो. जय, बघ तीच गोष्ट कशी वेगळ्या पद्धतीने सांगितली. मला पटलं तू आता इथे देव टूर्स मध्ये जुना झालायस आणि तुझे सगळे क्लायंट्स तुझ्यावर का एवढे खुश असतात तेही लक्षात आलं माझ्या. ओके, तुमचं ऐकते मी, निघते मी. आऊ मी फोन करेनच तुम्हाला, पण घरी पोहोचल्यावर प्लीज मला एक मेसेज करा. हो, मेसेज करते, फोन सुद्धा करते. म्हणजे इथलं काम सगळं व्यवस्थित चाललंय ना ते बघायला. नाही तर असं करते ना, नवऱ्यानाच सांगते इथे लक्ष ठेवायला. काय येते. मंडळी, मी निघते. आऊ, कशी आहे आता तब्येत तुमची? अरे, माझ्या आजारपणाची बातमी अख्ख्या देव टूर्स मध्ये पसरली वाटतं. काय ग अदिती? नाही आऊ, तसं नाही. सगळ्यांनाच इथे तुमची खूप काळजी असते. हो ना. हो, आता कसं वाटतंय? डॉक्टरकडे जायला हवं का? माझ्या ओळखीचे डॉक्टर आहेत, चांगले डॉक्टर आहेत. डॉक्टर नरेंद्र पवार म्हणून खूप मोठा डॉक्टर आहे. मध्यंतरी माझ्या मुलासाठी गेलो होतो त्यांच्याकडे. एक फोन केला तर अपॉइंटमेंटची पण गरज नाही. कदम, अहो डॉक्टरांचीच औषधं चालू आहेत माझी. आईसाहेब, तुम्ही घरी निघालात ना, मग मी येते ना तुम्हाला सोडायला. अगं मी गाडीत न जाणार आणि ड्रायव्हर आहे की, नको काळजी करूस. आऊ मग काही दिवस तुम्ही घरीच का थांबत नाही? हा, बरोबर बोलते ती आईसाहेब. तुम्ही घरी थांबा, आराम करा. आम्ही सगळे आहोत ना इथे. हा, अहो तुम्ही मस्त आराम करा आणि लवकर बरं व्हा. आऊ, मी ना उद्याच मठात जाऊन येते आणि तुमच्यासाठी अंगारा घेऊन येते. लवकर बरं वाटेल तुम्हाला. मी बरी आहे रे पोरांनो. काही नाही, मला माहितीये तुम्ही स्वतःच्या प्रकृतीकडे अजिबात लक्ष देत नाही. सतत दुसऱ्याचा विचार करत असता. हो, ते काही नाही. आता तुम्हाला आमचं ऐकावंच लागेल. आऊ, आऊ काय झालं? अरे काही नाही रे, आनंदाने पाणी आलंय डोळ्यात. किती काळजी करता तुम्ही माझी. मी उगाच नाही म्हणत हे माझं कुटुंब आहे म्हणून. मला कधीच एकटं वाटू देत नाही तुम्ही. काय ना, बहुतेक
आता मी थोडी थकली. आऊ नका असं बोलू. अगं खरी गोष्ट आहे. काळ कुणासाठी थांबत नाही ना. म्हणजे आता काय माहितीये का, मी माझ्या जबाबदाऱ्या आता दुसऱ्यांवर सोपवायला हव्यात. पण काय प्रॉब्लेमच नाहीये. सगळी तुम्ही मंडळी एवढी हुशार आहात. काय जुई, ही सगळी नवीन तरुण मंडळी तर आहेत, शिवाय तुम्ही आहात ना. कदम, तिलोत्तमा, तुम्ही सगळे एवढे अनुभवी आहात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवरे आहेत की कामाला लागा सांगायला. वहिनी साहेब नाही, बरोबरच आहे तुमचं. म्हणजे मला काय सांगायचंय की मला आता कसलीही चिंता नाही. अहो असं काय बोलतोय तुम्ही? अहो अजून तुम्हाला खूप काम करायचं. हो, करायचंय तर. मी काय एवढ्यात रिटायर्ड होत नाहीये. तुम्हालाही माहितीये मला स्वतःलाही सतत काम करायला किती आवडतं ते. काय अदिती, मी आता थांबत होते पण अदितीच म्हणाली नाही नाही घरी जा म्हणून निघाली. काही नाही, बरोबरच केलं तिने. काही चूक नाही झाली तिची. आऊ तुम्ही ना खूप दगदग करता, स्वतःच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाही. आरामाची खूप गरज आहे तुम्हाला आऊ. अहो तुम्ही प्रोजेक्टच्या डेडलाईनची अजिबात काळजी करू नका. आम्ही सगळे आहोत ना इथे. पण तुम्ही आता घरी जा प्लीज. एक मिनिट, एवढे असे सगळे पॅनिक होऊ नका रे तुम्ही. मला काहीही झालेलं नाहीये आणि होणार पण नाही. एवढे सगळे खंदे पाठी राखे असताना कसं मला काय होईल? आणि आऊ ऑफिस मध्येच काय, घरी गेल्यावर सुद्धा काहीही लागलं ना तरी आम्हाला लगेच फोन करा, लगेच कळवा. नक्की. आता एवढे सगळे तुम्ही सांगताय तर सगळ्यांकडून सेवा करून घेणार आहे मी. हा बघा, अशा एका पाठोपाठ एक ऑर्डरी सोडत राहीन मी. हा मग काय म्हणू नका. मला चालेल. तुला चालेलच. तू काय सांगतेस मला? तुला अगदी किती नाही म्हणलं तरी सुद्धा तू 17दा केबिन मध्ये येत राहणारच आहेस काय? बहिणी साहेब गाडी तयार आहे. निघते. आदिती, तुझं ऐकून का होईना पण आऊ घरी गेल्या. छान काळजी घेतेस तू सगळ्यांची. अशीच काळजी घे आऊची. काल मी एवढा चिडलो तरी आज यांनी उशीर केलाच. काल मी एवढं सांगितलं तरी पुन्हा तेच बोलताय तुम्ही. बघ हे काही झालं ना तरी या घरातले नियम पाळले गेलेच पाहिजे. ते जाऊ देतो.
आधी तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही सकाळी कुठे गेला होतात? थेट दुपारी घरी आलात तेव्हापासून काहीच बोलला नाही आहात तुम्ही. हे बघ, हे मालक आहे या घरचा मी. कधी जाऊ शकतो, कधी येऊ शकतो. हा, हे बघा, मी बायको आहे तुमची. मला कळलंच पाहिजे कुठे गेला होतात. हे काय नवीन आता? उगीच 10 प्रश्न विचारू नका हो. मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या आधी. वेळ आली की सांगेन. हा, तोपर्यंत थोडा धीर धर. अरे वा, वेळ स्वतःहूनच चालत आली. कुठे गेली होतीस ग? मी बाहेरून आत कोण आला आता? हे बघ, विचारलं तुझी सरळ आणि खरी उत्तर दे. हो ते मी हे चिनूचा युनिफॉर्म आणायला गेले होते. हा, दाखव. नाही नाही नाही, तू थांब जरा. नाही मी आले ना. मी दाखव म्हणालो ना. दाखव.